हॅलो, मी मीनाक्षी स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा व्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप की मस्त मजेत असाल. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर इथे बघा, मी आज माझा सोमवारचा उपवास आहे, त्यामुळे मी केस वगैरे धुतलेले आहेत, ते ओले आहेत, त्यामुळे मी सुकवायला असे मोकळे ठेवले आहेत. तर इथे मोक्षू दाखवतोय. मोक्षूला आहे ना भीती वाटते त्या रॉकीला बघून. तर मम्मी आली इथे. तर मम्मी त्याला पाणी आणि खायला पोळी दिली मम्मीने. त्याला पाण्याची तहान लागली होती, मग त्याला पाणी वगैरे दिलं. तर मला ना काल कमेंट आलेली की तुम्ही माहेरी आहेत की सासरी. तर मी अजून माहेरीच आहे. आज म्हणजे हा ब्लॉग आहे सोमवार आणि मंगळवारचा. सोमवारी माझा उपवास होता आणि आज पण गुरुवार आहे. तर मी आज चालली आहे माझ्या घरी. तर हा सोमवारचा ब्लॉग आहे. एडिट वगैरे करायचा राहिला होता त्यामुळे. तर इथे मम्मी आली, मम्मीचं जेवण वगैरे राहिलं होतं, माझा पण फराळ वगैरे करायचं राहिलं होतं. तर मम्मीने इथे मला छान प्रकारे ना इथे मस्त मिरच्या तळून दिल्या आणि नंतर इथे साबुदाणा बनवून दिला. आणि मम्मीसाठी मी पिठलं बनवलं. दोघांना स्वतःच्या हाताचं खाऊन कंटाळा आला, त्यामुळे आम्ही दोघं एकमेकांना बनवून देत होतो. तर मी आधी मम्मीला पिठलं बनवून दिलं, त्यानंतर मम्मीने मला फराळासाठी साबुदाणा बनवून दिला. तर इथे ना व्हिडिओ काढायचं कारण असं की मोक्षूने इथे बघा, लहानच आहे म्हणजे 2 वर्षाचा आहे मोक्षू. तर मोक्षू इथे ना हिरवी मिरची खातो, ती पण खूप तिखट होती. मम्मी सांगत होती त्याचं बघून मला खूप हसायला येतं. खूप तिखट खातोय, चांगली सवय आहे जे आलं ते खायची. नाही तर काही मुलांना नाटकं करतात, हेच पाहिजे ते पाहिजे. तसं मोक्षूचं नाही आहे नाटकं. फक्त मोक्षू याच्या करतो की त्याला बाहेरचं वेफर्स वगैरे ते खायला आवडतं ना, त्याच्यामुळे तो नाटकं करतो. बाकीचं घरातलं सगळं खातो. तर इथे ना मम्मीचे कपडे वगैरे राहिले होते, तेच कपडे वगैरे धुवत होती. आणि इथे आज मी मम्मीच्या इथेच आहे. दुपारून मी जाणार आहे आमच्या इथे गावाला. तर याच्यापुढे इथून पुढे आता तुम्हाला ब्लॉग तिकडचे येते सासरी गेल्यानंतरचे. तर आज इथे माहेरी आहे. तर हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर कसा वाटला होता ते पण नक्की सांगा. तर इथे आज ना मोक्षू मम्मी कामाला गेल्यानंतर कपडे वगैरे धुवून घेतले मम्मीने. मम्मी कपडे वगैरे सगळे वाळत घातले. बाकीचं घरातलं जे होतं देवपूजा वगैरे मी ते करून घेतलेलं होतं. इथे कपडे म्हटलं मम्मी तू धुवून दे, मी पिळून घेईल. पण मोक्षू रडायला लागला होता, त्याचं खेळत होता. त्याचं म्हणणं होतं मी खेळतोय तर माझ्यासोबत तू पण थांब. तर मग मम्मी बोलली जाऊ दे तू त्याच्याजवळच थांब, मी आवरून घेते. तर मम्मी कपडे धुवत होती, मी तोपर्यंत मोक्षूसोबतच खेळायला म्हणजे त्याच्यासोबतच होती. तर इथे आज मी देवपूजा वगैरे करून घेतली होती, घरातले कामं मी केले, बाकीचं मम्मीने आवरून घेतलं होतं. आणि आज ना मोक्षू झोपतच नव्हता. दुपारचं झोपला की कसं थोडंफार म्हणजे आवरलं जातं, पण मोक्षू काही झोपला नाही. त्यामुळे मग म्हटलं चला जाऊ दे, आता त्याच्याशी खेळावंच लागेल. तर इथे मम्मीला कम्फर्ट वगैरे देऊन दिलं आणि मी आता मोक्षूसोबत त्याचा बॉल अटकून गेला आहे तो काढून देते. तर दुपारी मम्मी ना कामं वगैरे झाल्यानंतर मम्मी परत कामावर गेली. तर मोक्षूना रडायला लागला होता, त्याला घरात करमत नव्हतं. त्यामुळे ना मोक्षू इथं मला रोज गार्डनमध्ये घेऊन जायला लावत होता. पप्पा राहिले तर पप्पांना घेऊन जायचा, मला नाही, मग पप्पा वगैरे कोणी घरी नाही राहिले की मला घेऊन जायला लावायचा. तर इथे ना मम्मीचे कामं वगैरे झाल्यानंतर मम्मी गेली, पण मोक्ष रडायला लागला तर मला त्याला ना गार्डनमध्ये घेऊन जावं लागलं. इथे मम्मी कपडे पण धुवत होते माझे आणि मम्मीच्या पण गप्पा चालू होत्या, कारण ताईचा फोन आलेला होता इथे, त्यामुळे. तर याचा इथे ना मस्त खेळायला मस्त छान जागा आहे, त्यामुळे त्याला छान वाटतंय. बाहेर खेळायला खूप भारी वाटलं त्याला. इथे खेळतो मस्त आहे, पण नंतर जर रडायला लागलं ना पूर्ण डोकं दुखवून टाकतो मोक्षू. इतका डेंजर रडतो ना की 5-10 मिनटं शांतच होत नाही. जे पाहिजे ते दिलं नाही ना तोपर्यंत शांत बसत नाही. तर इथे बॉल वगैरे फेकतोय तो, मला सांगते तू दे. आणि रॉकी आला ना, रॉकीला खूप घाबरतो, त्यामुळे पण जास्त रडतोय मोक्षू. पण रॉकी हा म्हणजे छान आहे. तर छान असं आहे की तो चावत पण नाही, त्याला इंजेक्शन वगैरे दिलेलं राहतं, त्यामुळे तो चावत वगैरे काहीच नाही. पण मोक्षूला भीती वाटते कारण तो लहान आहे त्यामुळे. आणि मला पण त्याच्यामुळे भीती वाटते, कारण रॉकी ना छान सांगतो, त्याच्या भाषेत सांगायचा प्रयत्न करतो. त्याला बाहेर जायचं राहिलं तर बाहेर सांगतो, पाणी प्यायचं राहिलं तर ते पण सांगता येतं त्याला. बरोबर इशाऱ्यामध्ये बरोबर बोलतो, पण मम्मीला बरोबर कळतं त्याचं. आणि त्याच्या बाजूच्या मावशी आहे त्यांना पण बरोबर समजतं रॉकीचं बोलणं. तर इथे मोक्षूला ना गार्डनमध्ये घेऊन आली. इथे 2 ट्विन्स मुली होत्या, म्हणजे ज्या जुडवा बहिणी होत्या, ते आपण खूप छान खेळत होत्या. आणि मोक्षूशी छान फ्रेंडशिप होऊन गेली त्यांची. मोक्षूसोबत पण छान खेळल्या त्या. पण मी त्यांचा व्हिडिओ नाही काढला, कारण कोणाच्या मुलांचे व्हिडिओ असं बिना विचारायचं काढायचं नसतं. कोणाला आवडतात कोणाला नाही आवडत, त्यामुळे मी त्यांचे व्हिडिओ वगैरे काही घेतले नाही.
फक्त मोक्षूचं घेतलं. तर इथे आजचा दिवस म्हणजे व्यवस्थित खेळून घेईल मोक्षून. उद्या आमच्या घरी जाऊ, मग तिथे रडारडी चालेल. आईसोबत फिरायला जाईल, म्हणजे त्याच्या आजींसोबत फिरायला जाईल मोक्षू. तर इथे शिट्टींचा आवाज येतो. मम्मीने आता स्वयंपाक केलेला होता, तर मम्मी कामाला गेली. त्यानंतर शिट्ट्या वगैरे मला म्हणजे कुकरवरती ना चालू होता, आता बंद केला. पप्पांचा स्वयंपाक बनवून ठेवला मम्मीने. आता मम्मी कामावरून आली का पप्पांना जेवायला सोडेल, त्यानंतर पप्पा गेले का मम्मीला सोडतील, असं चालू असतं त्यांचं पण. तर इथे मोक्षला आहे ना ताईच्या मुलीचा ड्रेस घातलेला होता. तो सांगत होता माझा ड्रेस आहे, कारण त्याचे सगळे कपडे ना ओले करून ठेवले त्याने. मी सांगितलं जास्त कपडे आणले नाही आहे त्यामुळे. आणि मला कमेंट आली की तुम्ही 2-3 ड्रेस इथे ठेवून जायचे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ओझं आणावं लागणार नाही. तर हो, मी ठेवून जाते, पण ना तेच घालायला कंटाळा येतो. त्यामुळे मग मी ताईचे ड्रेस घालते, किंवा ती आली तर ती माझे घालते, म्हणजे असं दोघांचं चालू असतं. तर इथे बघा मोक्षूचे ना आता गप्पा चालू होत्या, कारण त्याची सकाळी सकाळी आंघोळ वगैरे झाली, बाहेर गेला दुकानावर पप्पांसोबत. मी त्याला सांगितलं तर बाहेरून काही आणायचं नाही. तर सुगमच्या पुढे घेऊन आल्या, आणि बरोबर ते ना ड्रेसमध्ये त्याने म्हणजे कपड्यांमध्ये लपवून ठेवलेलं होतं.